आहो, उद्या जायचं का माहेरी? जाऊ उद्या माहेरी. पण का ग तुम्ही बायका माहेर म्हटलं की एवढं का खुश होताय? माहेर, तुम्हाला नाही कळणार तो आनंद. मुलीला माहेरच्या अंगणात पाऊल ठेवल्यावर जो आनंद मिळतो ना, तो तिला संपूर्ण जगात कुठेच मिळत नाही. ना सकाळी लवकर उठायचं टेन्शन, ना लवकर स्वयंपाक करायचं टेन्शन. अगदी सगळ्या जबाबदारीतून सुटका असते. माहेरी आल्यावर आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपावंसं वाटतंय. सासरला नाही होत माहेरची सर, कारण तिथे प्रेम मायेसाठी कसरत करावी लागत नाही. आम्ही मुली माहेरी असताना जेवलेलं ताटही उचलत नाही, पण सासरी आल्यावर सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. सर्व काही करूनही तिला म्हणतात, तू काय करतेस? फक्त घरातली कामे. पण तेच काम जर माहेरी केलं तर आई म्हणायची, माझ्या बाळानं केवढं काम केलं. आणि हा, मी तक्रार करत नाही बर का, पण एक सांगू, जगातील सगळे दुःख एकीकडे आणि माहेर सोडून येण्याचं दुःख एकीकडे. नवरा बायकोला राणी सारखं ठेवतो, पण आई बाबा सुद्धा मुलीला राजकुमारी सारखं ठेवतात. ठीक आहे, 2 दिवसाची सुट्टी कॅन्सल. का? मी काही चुकीचं बोलले का? अगं 2 दिवस टाकलेली सुट्टी आता 4 दिवस टाकतो. राहू की निवांत माहेरी 4 दिवस. लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण.